नमस्कार दादा. नमस्ते. आपण आता दडसवाडीमध्ये सांगली जिल्ह्याचं शेवटचं टोक पडते बरोबर आहे. हां, तर इथं निवडणुकीचं वारं काय आहे का हो सध्या? निवडणुकीचं वारं इथं अशी परिस्थिती आहे. ह्या दडसवाडीमध्ये साधारण एक 550 मतदान आहे. 500-550 मतदान जर पोल झालं तर 400 मतदान इथं भाजपचा उमेदवार घेणार आणि वरची जे मतदान आहे ते शिवसेनेला मिळणार. भाजपच का गेलं हो जास्त मत असं तुम्हाला वाटतं इथं? भाजप म्हणजे कसं आहे, कोणाला त्रास नाही आणि आर्थिकचा विषय काढला तर कोणत्याही गोष्टीला आर्थिक त्यांचं फार मोठं पाठबळ असते. कोणतेही मोठं प्रोजेक्ट करा त्याला आर्थिक सगळं केंद्रापासून मिळतं आहे. आणि ही शिवसेना आहे, पण शिवसेना कसं आहे, गुंडगिरीची भाषा इथं चालू असते. गुंडगिरीवर सगळा विषय होत नसतो. जे मूळ ओबीसी आहेत तो मूळ ओबीसी सध्या स्थितीत घाबरलेल्या अवस्थेत आहे. अशी जर माणसं आपण निवडून दिली तर मूळ ओबीसींचं राजकारण संपणार. उद्या समजा आज ह्यांनी जिल्हा परिषदेला कुणबीतून अर्ज भरला, हे उद्या निवडून आल्यानंतर एखाद्या ग्रामपंचायतीत ओबीसी आरक्षण पडलं तर तिथं कुणबी उभं राहणार. परत वार्डात ओबीसी आरक्षण पडलं तरी कुणबी उमेदवार उभं राहणार. पण सामान्य ओबीसीने काय करायचं, हा इथं फार मोठा विषय आहे. ओके, आता तुम्हाला असं वाटतं का की ह्याचा फटका कुणबीतनं फॉर्म भरल्याचा फटका ओबीसीची जनता त्यांना मतदानातून देईल वगैरे काय असं काय वाटतं? 100% देणार. म्हणजे परिणाम काय दिसेल नक्की त्याचा? परिणाम ओबीसी दिसणार ना. ज्याने ज्याच्या जागेवर ज्याची त्यानं निवडणूक लढवायची, कायद्यानं निवडणूक लढण्याला सर्वांना अधिकार आहे. पण आतापर्यंत कायदा असं होतं की ज्याचं आरक्षण आहे त्याच्यावर त्याने उभं राहायचं. आता ह्याने आम्हाला शिक्षणात आरक्षण पाहिजे म्हणून आरक्षण घेतलं आणि त्याचा फायदा ते कुठं करायला लागलेत, राजकारणात करायला लागले. राजकारणात उभा राहून तुम्ही काय साध्य करताय? गोरगरीब जनता जी ओबीसी आहे त्याच्यावर तुम्ही अन्याय करताय. दडसवाडीमध्ये नक्की मतं कशाला पडतील? जातीपातीवरून पडतील का विकास कामावरून? जातीपातीचा इथं विषयच येत नाही ना. इथं विषय चालू आहे ओबीसी. ओबीसी वाचवण्यासाठी हा समाज पूर्ण एकवटलेला आहे. उमेदवार नक्की कोण कोण आहे तिथं उभा जिल्हा परिषद गटामध्ये? उमेदवार एका नेत्याचा मुलगा येतं आणि त्या नेत्याच्या मुलानं आमच्या ओबीसीच्या उमेदवार फार मोठा अन्याय केला आहे. त्या उमेदवारामुळं आमचा जी ओबीसीचा उमेदवार होता त्याला केवळ आणि केवळ आर्थिकमुळं उमेदवारी नाकारली गेली आणि आर्थिक सक्षम असणारा उमेदवार ओबीसीनं म्हणजे भाजपनं दिला. कोण आहेत नक्की ते उमेदवार? कल्लापाना कुठे? कुठल्या पक्षात नाहीत? भाजपमधून. चिन्ह कुठलं आहे त्यांचं? कमळ.